जय महाराष्ट्र. मी राजू भैया जयस्वाल आणि मी जे बोलणार आहे ते माझ्या बांधवांनी समजून घ्यावं आणि संभाषण जरूर ऐकावं. मी संभाषण करतेवेळेस मी कुठल्याही भावना कोणाची दुखावणार नाही असं मी संभाषण करणार आहे आणि चुकल्यास छोटा भाऊ समजून माफ करावं. सह्याद्रीचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यदादा यांना पण मानाचा मुजरा करतो. आणि आज मी संभाजीनगरमधून आज संभाषण करतो. आज मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या 18 पगड जातीला सोबत घेऊन आज स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्य निर्माण करते वेळेस त्यांनी जात धर्म बघितला नाही. आणि तुम्ही हे बी लक्षात आणून द्या, चांगल्या चांगल्या ठिकाणी मुस्लिम समाज त्यांच्या कारभारामध्ये होता, हे बी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकमेकाच्या भावना न दुखावता, राजकारण न करता आपण जे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तुम्ही वक्तव्य चांगले करायला पाहिजे. समाजात तीळ निर्माण करायचं काम करायला नाही पाहिजे आणि ते तीळ निर्माण करायचं काम तुम्ही लोक करतात. आज तुम्ही सांगा, असे खराब वक्तव्य करायची काहीच गरज नाही समाजापुढं. त्यांनी दंगली होत्या आणि दंगलीमध्ये फक्त आमदार खासदारचा मुलगा नाही राहणार, माझे गोरगरीब कुटुंब राहणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि असे वक्तव्य नेत्यांनी करू नये. ज्या टायमाला निवडणूक आहे त्या टायमाला निवडणुकीचे मुद्दे घ्यायला पाहिजे. आज जे समाजाला आपण काय निवडून आपल्याला समाधान द्यायला तर आपण समाजाला काय द्यावं याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं एक बी हिताचं काम सरकार करीत नाही. तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त आत्महत्या आज संभाजीनगरमध्ये होत्या, संभाजीनगरच्या घाटीमध्ये होतात. याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. घाटीमध्ये व्हेंटिलेटर नाही. आज करोना काळामध्ये उद्धवजीनं कसं समाजाला सांभाळलं ते लक्षात नाही ना. आज उद्धवजीचं सगळं स्थान सगळ्या आम जनतेच्या हृदयामध्ये आणि ते यांना खपत नाही. त्यामुळं असे बेधडक वक्तव्य करतात, उद्धवजीवर करतात, आदित्य साहेबावर करतात. एक मिनिट तुम्हाला एक सांगू, बाळासाहेब जर असते ना तर बाळासाहेबाचं एक वक्तव्य तुम्हाला माहिती आहे ना, ज्यांनी गद्दारी केली ना त्याला रस्त्यात धरून तुडवा. पण आमचे उद्धव साहेब आहे ना, संयमी नेतृत्व आहे आणि आम्ही पक्षाची आदत पाळतो. नाहीतर शिवसैनिक काही इतके काय साधे नाही आहे, तुम्हाला कुठं बी तुमचा समाचार घेऊ शकते. पण आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबाच्या आशीर्वादाने 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारे आम्ही शिवसैनिक आहे. तुम्ही समाजाला काय देता? समाजाला आतापर्यंत कुठलंही काही भेटलं नाही, याचं तुम्ही लक्षात द्या. आज तुम्ही 1500 रुपये लाडकी बहिणीचे दिले, विसरले लोक. मी तुम्हाला सांगतो, एक समाजाचं देणं लागतं म्हणून सांगतो. तुम्ही मेडिकल प्रिंटवर कधी लक्ष दिलं का? 20 रुपयाची गोळीची ट्रिप, तिच्यावर 250 रुपये किंमत. 280 रुपये बॉटलची खरेदी मेडिकल, तिच्यावर 2800 रुपये किंमत. एक इंजेक्शन 2800 रुपयाला येतं. मी काल 4 घेऊन दिले, ते त्याच्यावर 14,350 रुपये किंमत. आमच्यासारखं जर समाजाचं काम करणारं जर नसले ना तर दिवसा लूट होईल. आज संभाजीनगरमध्ये फक्त मेडिकल क्षेत्रामध्ये दररोजचे 80 ते 90 लाख रुपये गोरगरीब जनतेचे, मायबाप जनतेचे जे 200-250 रुपये रोजाने काम करते त्या लोकांचे दररोज जाते. याच्यावर लक्ष द्यायला का टाईम नाही. संभाजीनगरच्या विकासाबद्दल बोलायचं ठरलं तर आज तुम्ही नाशिक जा, अहमदनगरला जा, फक्त एकच खासदार आणि आमदार आहे. त्या लोकांनी उड्डाण पुलाचे काम कसे करून घेतले त्यांचं जाऊन बघा. आज आपल्याला संभाजीनगरला वाळूजपासून तर चिकलठाण्यापर्यंत उड्डाण पूल लागतो. आज वाहतुकीची किती कोंडीमती माहिती आहे? संभाजीनगरला यायला अर्धा तास लागतो, पण इथं आल्यानंतर 1 तास नुसतं वाहतुकीमध्ये जातं. आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री सगळं सरकार संभाजीनगर मध्ये बसेल असून वर केंद्रात सुद्धा सरकार असून ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, वाहतूक कोंडीकडे लक्ष देत नाही. आज जितके काही आपले उड्डाण फुले त्या पोलीस कर्मचारी, माझ्या पोलीस भगिनी रात्रंदिवस काम करते, त्यांच्या शौचालयाची व्यवस्था नाही. आम नगरी, ऐतिहासिक नगरी आहे संभाजीनगर. येथे
पानचक्कीला येतो, BVK मकबऱ्याला येतो, अजिंठा लेणी बघण्यास येतो. त्यांना सकाळी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी उड्डाणपुलासाठी कडे शौचालयाची मी वेळोवेळी निवेदन दिलं का तुम्ही सगळ्या उड्डाणपुलाखाली शौचालय करा, तिथं लक्ष देण्याची गरज नाही. मग तुम्ही संभाजीनगरचा विकास काय करता? इतके जण तुम्ही जर समजा आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री संभाजीनगरला आहे, मग तुमचा विकास काय आहे? मला एक सांगा ना. तुमचा विकास फक्त स्वतःची खळगी भरणे, करोडोच्या गाडीत हिंडणे, शिवसैनिकाच्या भरवशावर निवडून येणे आणि शिवसैनिकांनी आत्महत्या करणे, याच्यावर काहीच विकास नाही तुमचा. तुम्ही चांगला ऑब्झर्व करा, माझं बोलणं तुम्हाला लागेल, छोटा भाऊ समजून मला माफ करून द्या. पण ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या तुम्ही प्रश्नाची दखल काय घेत नाही? आज समाज माहीत आहे तुम्हाला, समाजाला आज 100 ते 200 रुपयाला, 250 रुपयाला दिवसभर काम करावं लागतं, हॉटेलमध्ये काम करावं लागतं, कोणत्याही क्षेत्रात काम करावं लागतं. पण 250 रुपये एका मिनिटात समाजाचे जाते. एका मिनिटामध्ये जायला 1 मिनिट लागतो, पण कमायला किती दिवस लागते याचा विचार तुम्ही करायला पाहिजे राजकारण्यांनी. ज्यावेळेस तुमचं निवडणुकीचं राहील त्यावेळेस तुम्ही निवडणुकीचे मुद्दे घ्यायला पाहिजे. पण ज्या जनतेने, आम जनतेने तुम्हाला निवडून दिलं ते तुम्ही स्वच्छ राजकारण तिथं जाऊन करायला पाहिजे. आज तुम्ही बेधडक असे वक्तव्य करताना तर समाजाच्या एकदम जिव्हारी लागतं आणि तुमचा कोणताही विकास नाही आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकरी आज कंटिन्यू आत्महत्या करतात, त्यांचं काही भलं नाही केलं. आज मी तमाम माझ्या मायबाप जनतेला सांगतो, येऊन द्या माझं महाविकास आघाडीचं सरकार. मी काय मुख्यमंत्री नाही, मी काय आमदार नाही, काय खासदार नाही, एक साधा शिवसैनिक आहे. पण मी तुमच्यासाठी, समाजाच्या हितासाठी आज ठामपणे सांगतो, ज्या दिवशी मुख्यमंत्रीपदी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे विराजमान होतील ना, त्या दिवशी महाराष्ट्राची संपूर्ण कर्जमाफी जर नाही झाली ना तर मला बोलायचं आणि आमच्या शिवसैनिकावर विश्वास ठेवायचा आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबाला तुम्ही मुख्यमंत्री करा. भेटले त्यांना फक्त 2.5 वर्ष भेटल्यानंतर ते बी करोनात गेले उद्धव साहेबाचे. समाज हिताचे जे निर्णय घेतले होते तर ह्या लोकांनी पक्षासाठी गद्दारी केली आणि सगळा खेळ सुरू केला, त्यांनी सगळं नासलं काम. आज तुम्हाला सांगतो, उद्धव साहेब वर्षा बंगल्याहून कसे निघले, कसे काढले हे शिवसैनिक विसरलेले नाही. याचा सगळा समाचार निवडणुकीच्या टायमाला घेतला जाईल. कोणताच विसरलेला नाही आम्ही. आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, सगळं काही चोरून सुद्धा समाधान नाही झालं. शेवटी आमच्या बाळासाहेबाला सुद्धा चोरलं. तर आज तुम्ही बाळासाहेबाचा फोटो लावता ना निवडणुकीमध्ये, जरा त्याला बाजूला काढा आणि तुम्ही आमच्या समोर या निवडणुकीमध्ये. तुम्हाला आम जनता रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही बाळासाहेबाच्या जीवावर राजकारण करताना, बाळासाहेबांना सांगितलं होतं ना 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायचं. का करीत नाही तुम्ही? त्या धर्तीने का करीत नाही? काय आत्महत्या होत, काय विकास होत नाही? 1 रुपयाचं काम तुमच्या संभाजीनगरमध्ये नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला, ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे होतील ना, आणि मला खात्री आहे आज सगळा कौल त्या दिशेने तुम्हाला देव बी कदरले, सगळं महाराष्ट्रातले साधू संत कदरलेले. तुम्ही फक्त तेढ निर्माण करायचं काम करता. हे बा, बलात्काराच्या घटना तुमच्या सरकारमध्ये. आता छत्रपतीचा पुतळा पडला, तुम्ही काँग्रेसला सगळ्याला नाव ठेवता, ठीक आहे नाव ठेवा तुम्ही, पण 70 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे पुतळे बांधले ना त्यांना अजून डग सुद्धा लागला नाही. आणि तुम्ही 1 वर्षामध्ये काय गोड बंगाल करता, पुतळे कोसळून राहिले. याच्यावर नियंत्रण देणं काय काम आहे? एखाद्या जर खेड्यात जर छत्रपतीचा पुतळा बसवायचा असला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसायचा असला तर 100 तुम्हाला हे लागतं काय, ना हरकती प्रमाणपत्र लागतात. एवढा मोठा तुम्ही छत्रपतीचा पुतळा बनवला तर तुम्ही असा मोघून बनवला का? त्याच्याकडे लक्ष द्यायचं काम प्रशासकचं आहे. पण तुम्हाला सांगतो ना, आपला साधा आता 15 ऑगस्टला झेंडासुद्धा किती लेट मुख्यमंत्र्याकडून फडकला. जनता विसरते का? सगळं मीडियावर येतं ना, ते सगळे कदरलेले आहे. आणि जे बी पाऊल चालले ना तुमचे सगळे विरोधात चाललेले. तुम्ही समाजाकडं, समाजाच्या दृष्टीने लक्ष द्या, फक्त विकास म्हणून लक्ष द्या. समाजात आत्महत्या नाही होणार याच्याकडे लक्ष द्या. आज बेरोजगारी वाढली. आज इतक्या MIDC आहेत शेजारी संभाजीनगरच्या. शेंद्राव MIDC आहे, बिडकीन MIDC आहे, पंढरपूर MIDC आहे, इतक्या पैठण MIDC आहे, वाळूज MIDC आहे. इतका MIDC असून माझा एक बी शिवसैनिक, सामान्य कुटुंबातील जनता कुठे ड्युटीला लागली नाही, कुठं नोकरीला तुम्ही लागल्या नाही, पण तुम्ही त्यांच्या जीवावर वटके साथ हिंडता. हे आम्हाला शोभा देत नाही. आमच्यासुद्धा संसाराचे वाटोळे झाले, पण आम्हाला विश्वास आहे का आम्हाला उद्धव साहेब आमचा केलेल्या कामाची पावती
वायाला जाऊ देणार नाही. तुम्हाला नक्कीच उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी चांगल्या ठिकाणी दिसेल. येणाऱ्या काळामध्ये मी ठामपणे सांगतो, मायबाप जनतेला ठामपणे सांगतो, महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगतो का माझ्या उद्धव साहेबाची मशाल निशाणी, काँग्रेसची पंजा निशाणी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी निशाणी, या निशीवर तुम्ही फुलीचे ठसे मारा आणि उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करा. आपण संपूर्ण महाराष्ट्राची कर्जमाफी करू. कसं शेतकऱ्याला 18% GST लागते ते सुद्धा सगळं बंद करू. कारण आज तुम्ही सांगा, प्रत्येक कुटुंबाचे पैसे घेतले जाते आणि त्याला वर्षाला 2-4 हजार दिले जाते. पण तुम्ही ज्या शेतकऱ्याला दररोज 2 लाखाचं खत लागत असेल वर्षाला, त्याचे 36,000 घेता आणि त्याला 5,000 देता. या सगळं लुटावलूट चालू आहे. अरे तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू करायची तर भावासाठी, बहिणीसाठी, सगळ्या कुटुंबासाठी ना गॅस लागतो ना, त्याला सगळ्या महाराष्ट्रात मोफत करा ना. किती लागते? 12-13 गॅस लागते वर्षाला, 15 गॅस लागते. 15 × 120, 12 ते 13 हजार होते. 18,000 देऊ बी नका ना. पण तुम्ही ते काहीच करू शकत नाही. जनतेचे हे काम सरकार करू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार. एक शिवसैनिक म्हणून मी तळमळ व्यक्त केली. काही भावना दुखावल्या असेल तर मला शिवसैनिक म्हणून मी तुमची माफी मागतो. पुन्हा तुमचे राणे कुटुंबियांना सांगतो, झालं असेल समाजात कुटुंबात एखादं वक्तव्य निघलं तर त्याची सावरासावरी करून समाज एका जागी कसा राहील त्यासाठी काम करावं लागतं. आपल्या घरामध्ये भांडणं होत नाही का? 24 तास घरात भांडणं होतं, समाजात भांडणं होतं. ते निर्माण नाही झालं पाहिजे आणि माझा महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे. कुठल्याही जातीय दंगल घडली नाही पाहिजे. आणि तुम्ही तसं वातावरण निर्माण करून राहिले का इलेक्शनच्या आधी जातीय दंगली घडावाचं वातावरण सगळीकडे निवडणूक असल्यामुळे करून राहिले. हे परत करता कामा नये. एक शिवसैनिक म्हणून हात जोडतो आणि चुकला असेल तर जरूर माफ करा. पण मायबाप जनतेकडे लक्ष द्या ही तुम्हाला विनंती करतो. आणि संभाजीनगरला आल्यानंतर मी ज्या उद्धव साहेबाच्या आदेशाने वैद्यकीयचं काम बघतो, तुम्ही फक्त संभाजीनगरला आल्यावर फक्त मला हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर रिपोर्ट टाका. ते रिपोर्ट मी 50 डॉक्टरला टाकतो. जिकडे योजनेत होईल, कमी पैशात होईल तिकडं पाठवतो. उद्धवजीच्या आशीर्वादाने तुमचे पैसे वाचतील. आणि सतत मी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करतो. आता नाही करीत, 30 वर्षापासून करतो. करोनात केलेलं काम माझं यूट्यूबवर बघा. मी काय आजचा तसा शिवसैनिक नाही आयरा गैरा. आणि संभाजीनगरच्या सर्व माझ्या नेत्यांना सुद्धा विनंती करतो का उद्धव साहेबावर, आदित्य साहेबावर तुम्ही बोलणं टाळा. यात शिवसैनिकाचा रोष उत्पन्न होतो. तुम्ही टाळा हे बोलणं. जय हिंद, जय महाराष्ट्र.